आपण जसं चक्रांचं काम बघतो की चक्र हे वातावरणातनं एनर्जी घेतात. आता एनर्जी जी बॉडी आपली आहे ती एनर्जी कुठून घेते तर तीन ठिकाणातून घेते. आकाश एक एनर्जी देतं. त्याच्यानंतर हे जे काही आहे सूर्यप्रकाश, सूर्यापासून एक एनर्जी मिळतं. आकाश म्हणजे आता हे सगळं वातावरण आणि सूर्य 2 नंबर आणि 3 नंबर पृथ्वी. पृथ्वीच्या गाभ्यातनं कारण आपण जर आता असं आहोत. हे बघा हे हे आपण असं आहोत आता. आता हे आपलं डोकं आहे, हे आपलं डोकं आहे, चेहरा आहे आणि हे पाय आहेत समजा. आता अशी एक लाईन येत असते पृथ्वीच्या गाभ्यापासून, सेंटर पासून अशी. ही पृथ्वीच्या सेंटर पासून ऊर्जा आपल्या मूलाधाराला देत असते. म्हणजे 2 पायांच्या मधून ही जी हारा लाईन असते ती आपल्या जननेंद्रियापर्यंत आलेली असते. आणि मूलाधार तिथे बसलेले पाठीमागच्या स्पाईनच्या बाजूला म्हणजे इथे. म्हणून जो भाग टेकतो आपण जमिनीवर बसल्यावर पृष्ठभाग तिथे ते मूलाधार आहे. आता मूलाधाराला एनर्जी कोण देते? तर ही हारा लाईन देते. त्याला हारा लाईन म्हणतात. पृथ्वीच्या गाभ्यापासून आली. म्हणजे एनर्जी बॉडी कोण तयार करते? तर एनर्जी बॉडी ही पृथ्वीच्या गाभ्यातून मिळणारी ऊर्जा करते. वातावरणातनं इकडनं सगळीकडनं इकडनं वातावरणात. आता वातावरण म्हणजे काय? तर निसर्ग. म्हणून निसर्गात जायचंय आपल्याला. मग पर्वत आहे, झाडं आहेत, नदी आहे. हे सगळं नेचर. पूर्वी या सगळ्यांना देवता मानून पूजा करत होते त्यासाठीच. की बाबा पर्वताची पूजा, बघा वृक्षांची पूजा आता आहेच आहे की रविवारी. वटसावित्री आहे ना सोमवारी. मग झाडांची पूजा, वृक्षांची कारण त्या वृक्षांमध्ये या सगळ्या ऊर्जा जास्त आहेत. म्हणून निसर्गात जाऊन आपण प्राणिक ऊर्जा, प्राण ऊर्जा जास्तीत जास्त घेणार आहोत. तसंच सूर्यापासून पण घेणार आहोत. मग सूर्यापासून सहस्त्रार चक्र ऊर्जा घेतं, तसंच सगळी चक्र घेतं ऊर्जा. मग आता या ऊर्जेवर ऊर्जा शरीर तयार होतं. आता आपण बघितलं की चक्र हे सतत ऊर्जा घेत असतं. फिरत असतं म्हणजे काय आहे ते? घेत असतं ऊर्जा इकडनं. आता समजा थ्रोट चक्राने ऊर्जा घेतलीये. पण इथे दूषित ऊर्जा आहे ना. काल मी काय काय विचार केले. या थ्रोट चक्रासंबंधी काय काय त्याच्यात अशुद्धी टाकली, खाण्यातून टाकली, विचारातून टाकली, भावनेतून टाकली. थ्रोट चक्रामध्ये ब्लॉकेजेस तयार होतील अशा काही भावना क्रिएट झाल्या माझ्या. संवेदना क्रिएट झाल्या. मग इथे कचरा. रोज आपण स्वच्छता करतो, अंघोळ करतो, ब्रश करतो. मग इथली स्वच्छता कोण करणार? मग इथली वापरलेली ऊर्जा, काही ऊर्जा घेतलीये, काही वापरली, आता पडली वापरलेली ऊर्जा, अशुद्ध ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा इथे पडलीये. ती काढून टाकायला नको का? आता काढून न टाकता आपण भरायला लागलो. पंपिंग. तर काय होणार आहे? त्या दूषित ऊर्जेत सगळं मिक्सअप होणार आहे. मग आंबा नसलेला घ्या, एक आंब्याची पेटी. एका आंब्याच्या पेटीत एक आंबा नसलेला आहे किंवा 4-5 आंब्यांमध्ये एक आंबा नसले आणि ते ठेवले. आपण काल क्वांटम एन्टँगलमेंट शिकलो. हे जर तुम्हाला ब्रह्मांडातील रहस्य समजून घ्यायची असतील, तर क्वांटम एन्टँगलमेंट मी सतत सांगते गेले 2 वर्ष. आणि अमृता मॅडमना कोर्स सांगितलाय घ्यायला, तर त्या कधी घेतील? त्याच्यावर हे तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर करायचे. कारण सगळं जे रहस्य आहे, की टाइम असं काही नाहीये. फ्युचर, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ असं काहीच नाहीये. आणि आपण मल्टी डायमेन्शनल आहोत. एकाच ठिकाणी इथे मंगल तुम्हाला सेशन सांगतेय. दुसऱ्या आयामात मी काही वेगळं काम करते ऍट अ सेम टाइम. मी इथे दिसतेय म्हणजे फक्त इथे नाहीये. हे जर सगळं समजून घ्यायचं असेल तर हे थोडे थोडे कन्सेप्ट समजून घ्या. अमृता मॅडमच्या कार्यक्रमातून जर समजून घ्यायचं असेल तर. तर क्वांटम एन्टँगलमेंट आपण काल थोडंसं मी एक्सप्लेन केलं. हे डोक्यात बसवायचंय कारण क्वांटम एन्टँगलमेंट सगळं ब्रह्मांडाचं रहस्य तो पण करायला लागले. मग इथे जो आंबा आहे नासलेला, मग 4 आंबे का नासतात बरं? पटकन नासतात बघा. मग त्या नासके आंब्याला बाजूला करावं लागतं. तसंच इथे जी काही ऊर्जा वापरलेली आहे, अशुद्धी आहे, काय आहे, रोजच्या रोज काढून टाकली पाहिजे. नाहीतर आपण बघतोय चक्रा वाढतो, ऑरा वाढतो आपल्या ध्यानाने आणि परत 1 तासात बघा, परत जैसा थे. रोजचं जर तुम्ही मागचं काही लोकांनी मागच्या
पूर्ण आठवड्याचा चार्ट टाकलाय, हार्डली 5%चा फरक झालाय. म्हणजे 50%चं चक्र ध्यानाने 80-90% जातंय. पण त्या 50चं 5 दिवसांनी होते किती? 55च राहतंय. फार तर 60 राहतंय, 70 राहतंय. हे 5 दिवसांनी मूलाधार चक्र ध्यान झाल्यावर. आणि मग नंतरचं काय? नंतरचा आठवडा आणि ध्यान बंद झाल्यावर काय? कोण करणार आहे हे सगळं? तर हे रोजच्या प्रोसेस केल्या पाहिजेत. म्हणजे आत्ता जे आपण शिकतोय ते रोज केलं पाहिजे. आणि मग ही अशुद्ध ऊर्जा काढून टाकतं कसं? चक्र काढून टाकतं. त्याला सगळं माहितीये. मग तो अँटी क्लॉकवाईज असा उलटा फिरून, फिरून, फिरून फेकून देतो, फेकून देतो. ब्रह्मांडात फेकून देतो निगेटिव्ह ऊर्जा. मग या निगेटिव्ह ऊर्जा आता तुम्ही सुद्धा फेकताय. लक्षात घ्या, ग्रुप बसले. आता किती लोक आहेत ग्रुपमध्ये? 47 लोक. मणिपूर चक्राला मी काहींना नेणार नाहीये. अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाहीये. लक्षात घ्या. इथे ऊर्जा मला कळत असतात. मला ग्रुपच्या ऊर्जेची काळजी घ्यावी लागते. जे नवीन लोक आहेत त्यांना मी घेतलेलं आहे. तर आता जे शास्त्र शिकलेले नाहीत भाग एक, त्यांना मी मणिपूरला घेऊ इच्छित नाही. कारण मला एक उद्दिष्ट गाठायचंय. इथे जे चाललंय अतिशय अमेझिंग चाललेलं आहे. 10-10, 12-12 वर्ष जरी तुम्ही पहाटे उठून साधना केल्या असतील, तर जे होत नाही ते इथे घडतंय. आणि म्हणून काही पात्रता असणं गरजेचं आहे. तर आता महत्वाचं ते. आणि काही शिवसर्वोदय शास्त्र शिकलेले आहेत, पण काही मला जे काही लक्षात येते, त्यांनाही मी मणिपूरला घेणार नाहीये. तर राग येऊन देऊ नका, इगो जागृत होऊन देऊ नका. तुम्हाला जेवढं शिकवलंय तेवढंच करायचंय. स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र करायचे, आनापानसती ध्यान करायचं. आता एकदा जागृत झालेली ही जी शक्ती आहे ती थांबणार नाहीये. ध्यान कंटिन्यू ठेवलं तर. भले तुम्ही आनापान करा, म्युझिक लावा, नका लावू, फक्त डोळे मिटायचे आहेत. इथे काही प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. बघणं नाही नुसतं, लिहिणं पण अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये क्वांटम एन्टँगलमेंट थोडंसं आज जरा एक्सप्लेन करणार आहे. आता हा पिरॅमिड आहे, बरोबर? आता पिरॅमिड म्हणजे आपलं स्वप्न बघूयात. समजा घर आहे एखाद्याचं, कोणाला बंगला बांधायचा आहे, कोणाला शेत घ्यायचंय, कोणाला ऑफिस थाटायचंय, कोणाला एवढी संपत्ती गोळा करायची. समजा 1 करोड आहे हे सगळं तुमचं स्वप्न आहे समजा. काही पण स्वप्न असेल तुमचं, की सुदृढ तुम्ही, उच्च आयामातले तुम्ही, हायर सेल्फचे तुम्ही, एकदम ज्ञानी, मोक्ष प्राप्त झालेलं, वरून खाली बघताय. काही पण तुमची स्वप्न ते हे आहे समजा. आणि आपण आता इथे बसलोय. मंगलदैन म्हणजे तुम्ही आहात सगळे. आता क्वांटम एन्टँगलमेंटनी काय होतं? हे समजा घर आहे सोपं, पिरॅमिड आहे. मला पिरॅमिड बांधायचं. आता माझं क्वांटम एन्टँगलमेंटने होणारच आहे. पण केव्हा होणार आहे? क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे काय? मी एक लक्षात ठेवायचं. क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे सफरचंदाचे 4 तुकडे आपण केले. एक गेला कॅनडाला, एक गेला अमेरिकेला, एक गेला भूतानला आणि एक राहिला इंडियात. 4 तुकडे. सफरचंद आठवायचं क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे. आता इथे आपण एका तुकड्यावर शाई ओतली. त्या तिन्ही तुकड्यांना सेम कंटेंट होणार आहे. कंटेंट घटक. आता कुठे शाई उडत गेली काही कॅनडाला, भूतानला? नको जाऊ देत. सगळं विश्व कनेक्टेड आहे, लक्षात घ्या. आपल्याला दिसत नाहीये, कळत नाहीये. आपली बुद्धी खूप कमी आहेत. लहरी आहेत, लहरी. मग मोबाईल नाही का जात USA ला एका क्षणात बहिणीला, काकूला, कोण मुली आहेत, मुलं आहेत, त्यांना नाही का जात एका सेकंदात. मग तेव्हा विचार करतो का कसं काय अमेरिकेला पोहोचलं? बोलता ना तुम्ही? वेव्ज आहेत, वेव्ज. मग या वेव्ह सारख्या ट्रान्सफर होत आहेत त्या सफरचंदाच्या तुकड्याकडनं. म्हणजे अमेरिका, कॅनडा, भूतानचे तुकडे निळे दिसणार नाही. का नाही निळे दिसणार? कारण बुद्धीला गंज चढलेला आहे. बुद्धीवर प्रोग्रामच तसा आहे. बुद्धी मानत नाहीये की शाई तिकडं ओतलीये. इथे कुठं दिसलीये का शाई ओतताना? नाही दिसलेली.
कारण डोळ्याची क्षमता तेवढीच आहे. दिसतच नाही ती त्या तुकड्यांमध्ये. मानतच नाही बुद्धी कारण प्रोग्राम तसा केलाय. पण इथे जे काही सगळे घटक झालेत शाई ओतून अशुद्धी झाली, तिथे पण होणार आहे. हे नाचलं, ते पण नाचणार आहे. कारण कनेक्टेड आहेत सगळे. मग ह्याला क्वांटम एंटँगलमेंट म्हणतात. मग आता मला हे घर हवं आहे. मला हा पिरॅमिड बांधायचा आहे. मला हे शेत हवं आहे. मला ही एवढी संपत्ती हवी आहे. मी मंगलधेण मला अशी हवी आहे. सुंदर, निरोगी, निरामय. मी मंगलधेण हायर सेल्फ मध्ये मी 5व्या 7व्या आयामात बसून तुमच्याकडे बघत आहे. व्हॉटएव्हर काही असेल. तर हे सगळं केव्हा होणार आहे? तर क्वांटम एंटँगलमेंटनीच होणार आहे. मग काय करायचं? डोळ्यांनी बघायचं. वाह! सोन्याचा पिरॅमिड. डोळ्यांनी बघतोय गोल्डन, गोल्डन, गोल्डन. सोन्याचा पिरॅमिड माझ्या हातात आला. एवढं सोनं माझ्याकडे आलं. बंगला आला, वास्तू आली, ऑफिस आलं, शेत आलं, संपत्ती आली. बघायचे डोळ्यांनी. कारण डोळा प्रोड्यूस करतोय. तो पिरॅमिड नाहीये तिथे. जे काय बुद्धीवर साचलंय, जे काही दिसतंय डोळ्यांना, जे काही कळलंय पिवळा रंग, त्यामुळे तो पिरॅमिड डोळ्यांनी क्रिएट केलाय. वी आर क्रिएटर्स. आपण क्रिएटर आहोत. आपण सगळे या क्रिएशन्स करतो. आपण हा सोन्याचा पिरॅमिड सुद्धा करू शकणार आहे. केव्हा? डोळ्यांनी बघायचा, बघायचा, बघायचा. वा पिवळा सोन्याचा, वा वास्तू, वा बंगला, वा काय सगळं. म्हणजे व्हिज्युअलायझेशन आपलं स्किल. मग काल 2-3 जणांना फोनवर चर्चा केली. तुमची स्वप्न बघताय का ध्यानात? विसरून गेलेत. अहो, ध्यान एवढं अमूल्य चाललंय. ध्यानामध्ये आपण अल्फा फ्रिक्वेन्सीला चाललोय. सगळ्यांना शिकवलंय. ध्यानाच्या शेवटी मॅनिफेस्टेशन टेक्निक करायचेच आहेत. संकल्प व्हिज्युअलाइज करायचेच आहेत. भले ते कुंडलिनी मातेचे असेल, भले आपल्या जागृतीची असेल, भले आपण खूप हायर आयामात गेलेलं असू देत. भलं आपण मोक्ष पावलेला असू देत, करायचंय क्रिएशन. व्हिज्युअलायझेशन करूनच क्रिएट होणार आहे. कारण व्हिज्युअलायझेशन करून एंटँगलमेंट चांगलं होणार आहे. म्हणून डोळ्याचा वापर करायचा. म्हणून तो पिवळा पिरॅमिड बघायचा, गोल्डन बघायचा, वास्तू बघायची, बंगला बघायचा, गाडी बघायची, पैशाचा संग्रह, नोटा बघायच्या, 1 कोटी नोटा. बघितल्याशिवाय काही होणार नाहीये. आणि ते नाऊ मोमेंट आहेत. माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत. माझ्याकडे बंगला आहे, असं झालाय. किचन असं आहे, बेडरूम असं आहे, गार्डन असं आहे. मला सुंदर फळं आलेली वृक्ष हवी आहेत. बघायचे, जे हवे ते बघायचे. म्हणजे क्वांटम एंटँगलमेंट चांगलं होणार आहे. आणि मग ते ब्रह्मांडातून आपल्या जवळ येणार आहे. नुसतं बघायचंय का? नाही. मग फील करायचंय. माझी त्वचा मऊ, मऊ, मऊ. मग तुम्हाला सांगितलं काल फिरवा. मऊ झाली का बघा त्वचा. मऊ झालीये. हात फिरून बघा. नसेल कळत तर. बघा हे डोळ्याखालचं काळं कमी झालंय. तरी माझं ध्यान एवढं होत नाही. सारखं काहीतरी, काहीतरी चालू असतं ध्यान होताना. ग्लो आलाय. किती दिवस टिकणार आहे हा ग्लो? जवळ करत राहतोय तोवर टिकणार आहे. कारण अशुद्धी पडली की गेला. मग फील करायला सांगितलं. मग फील करायचं. मग घर सुद्धा फील केलं पाहिजे की नाही? जे काही आपलं स्वप्न आहे, ते फील करायचंय त्वचेनी. त्वचा वापरायची आहे. मग कसं काय फील करणार बाबा घराला? काही पण घ्यायचं वस्तू. हे माझं घर, ही माझी गाडी, किती सुंदर गाडी आली. मग आली की नाही आंब्याची पेटी आली, पर्स आली, देव्हारा आला. मग हे सारखं सांगायचं का? क्वांटम एंटँगलमेंट होणार आहे. फिरून, हात फिरून, व्हिज्युअलाइज करून आणि पर्टिक्युलरली ध्यानाच्या शेवटी. मग आता नाकानी वास पण घ्यायचा ना. वाह! आंब्याची झाडं, आंबे बहरलेत. मी काय करत नाही. तुम्हाला वाटेल मी करते. आपल्या आंब्याची चव केवढी सुंदर. सगळे म्हटले आंबे अतिशय गोड लागले. काय घातलं होतं का त्यात? काही नाही घातलेलं. ते पिरॅमिडनी ओतलंय त्यात. मी काय केलेलं नाहीये. पिरॅमिड ओततोय तो म्हणून प्रसाद म्हणून दिले.
तर हे जे आहे ते क्वांटम एंटँगलमेंट. मग आपण स्मेल घेतो, वा किती सुंदर मोगरा फुललाय माझा. वापरलं तर क्वांटम एंटँगलमेंट होणार. म्हणजे मोगऱ्याचा वास ज्यावेळेला आपण नाकाने बघतो, त्यावेळेला ब्रह्मांडात कुठेतरी मोगऱ्याची फुलं आहेत ना, मग ती आपल्या झाडांना क्वांटम एंटँगलमेंट करतो, लक्षात घ्या. म्हणजे त्या मोगऱ्याच्या झाडांच्या फुलांच्या व्हायब्रेशन्सला आपण आपल्या झाडावर आणतो. आपण ज्या वेळेला इथे पिरॅमिड सोन्याचा बघतो, त्यावेळेला सोनं ब्रह्मांडात जिथे जिथे आहे, ते क्वांटम एंटँगलमेंटने आपण इथे आणतो. मग एका दिवशी आपल्या सोन्याचा पिरॅमिड तयार होणार आहे. म्हटलं तर होणार आहे. मग ह्यांनी कसे केले इजिप्तचे पिरॅमिड? आजपर्यंत जगाला उघडलं नाही. हेच वापरलंय. व्हिज्युअलायझेशनच वापरलंय त्यांनी. फक्त मटेरियल, मटेरियल सुद्धा सत्य साईबाबा आणायचे ब्रह्मांडातनं खेचून मटेरियल. आणि आता सगळे सायंटिस्ट हे लक्षात आले, की आपण काहीही ब्रह्मांडात तयार करतो. कुठल्याही वस्तू, कुठलंही मटेरियल. केवळ या तत्वानी. मग हे क्वांटम एंटँगलमेंट वापरायचं आहे. मग हा एक कन्सेप्ट झाला. आता ज्या वेळेला आता हा गुडगा आहे, गुडगा. एक दिवस काय सांगितलं, की गुडघ्यावर असे हात ठेवा. आता असे हात ठेवल्यावर काय होणार आहे? सगळी ब्रह्मांडातली ऊर्जा आपण घेणार आहे. मी तुम्हाला सांगितलं इथे चक्र आहे इथे. मी सगळं सांगितलंय तुम्हाला. ट्रिगर कसे करायचे ही चक्र तेही शिकवलेले. मग कोणी कोणी ट्रिगर केली चॅट बॉक्समध्ये टाका. प्रत्येक वेळेला सगळ्याच टिप्स नाही मी सांगू शकत. तर आता हे चक्र ऊर्जा घेतच आहे, घेतच आहे, घेतच. पण मी तुम्हाला म्हटलं हात उताने ठेवा. बघा काय होतं. मी क्वांटम एंटँगलमेंट वापरलं. मी जर म्हटलं नसतं ना, हात उताने ठेवा, काही नसतं. मग तुम्हाला एनर्जी फील नसती झाली. मी क्वांटम एंटँगलमेंट वापरलं. हात उताने ठेवा. बघा काय होतंय ते. तुमचा अवेअरनेस मी आणला. हर्षा मॅडमनी केलं. व्हेरी गुड. अजून कोणी कोणी ऑनेस्ट राहायचं बरं का, ऑनेस्ट. चक्र कोण कोण ट्रिगर करतंय रोज हातातले. चॅट बॉक्समध्ये टाकायचं. मग मी म्हंटल बाबा बघा त्या हातांकडे काय होतंय. क्वांटम एंटँगलमेंट मी आणलं. डोळे बघा किंवा फिलिंग बघा, सेन्स अवेअरनेस बघा. आणि ह्या क्वांटम एंटँगलमेंटनी काहींना झालं, काहींना झालंच नाही कारण ते धुंदीत बसलेत ध्यान करत. म्हणून इथे नेहमीसारखं ध्यान करून उपयोग नाही. प्रत्येक ध्यानाचा प्रकार वेगळा आहे. शोभा पाटील मॅडम तुम्ही नव्हताच ट्रिगर कसे केले सांगा मला. तुम्ही ऐकलेले नाहीये ते कसे केले शोभा पाटील मॅडम? सांगा मला चक्र कसे ट्रिगर केले हातातले. शोभा मॅडम, मी आज सगळ्यांना विचारणार आहे आज उत्तरं द्यायची आहेत तुम्ही. छाया कारंडे मॅडम तुम्हालाही माहिती नाही काय म्हणता सेकंड टाइम. छाया कारंडे मॅडम, शोभा पाटील मॅडम लिहा हा कशी चक्र ट्रिगर हा केली मॅडम मी हातातली सांगा. हा प्रेस आज मी केले ते अ प्रेस केले हा कुठं केले? प्रेस केले कुठे? एकमेकांच्यावर. हा मग ते पहिल्या दिवशी सांगितलं होतं. शोभा मॅडम तुम्ही काय केलं? छाया मॅडम प्रेस तुम्ही काय केले केलं? बरं ठीक आहे मग चांगलं तुम्ही हातावर लक्षात ठेवा. बरं आता हातावर मला काही पॉईंट म्हणायचंय दाबले. आज मी एकेकाला काहीतरी विचारणार आहे ध्यानात. त्यांनी येस मॅम म्हणायचं आहे. मला चेक करायचंय तुमचा अवेअरनेस. अवेअर मध्ये राहा. आता हे बघा हे आपण गुडघा समजलं बरोबर. हा गुडघा समजलो असा हात ठेवला एनर्जी आली. तुम्ही ऍक्टिव्हेट करा बरं का ती चक्र. आता काय होतंय मग मी क्वांटम एंटँगलमेंट वापरून एनर्जी खेचून घेतली तुमच्या हाताकडं. मग मी वापरला शब्दप्रयोग. आता हात काय करतायत बघा. कारण माझे हात इकडे असे होत होते ना. मी तुम्हाला काय जे सांगितलं गोलाकार नाही प्रेस करायचंय मॅडम, शोभा मॅडम गोलाकार नव्हतं करायचं. तर ते प्रेस करायचं मग तुम्ही वेगळं सांगितलं. तुम्ही हातातले चक्र ऍक्टिव्हेट नाही केलेले. मी काय आता सांगते ते केलं. मी काय म्हंटल माझ्या हातावर असे असे करायला लागले होते. मग या वेळेला चक्र ध्यानात मला काय होतं ते मी तुम्हाला सांगितलं. क्वांटम एंटँगलमेंट वापरलं माझ्यापासून तुमच्यापर्यंत. आणि मग मी स्पष्ट म्हटलं हात गोलाकार फिरतायत का बघा. आणि तुमचे फिरू लागले. लागले की नाही फिरू? केवढं मॅजिक आहे बघा हे.
इथे काही जादू नाही चाललेली. इथे सगळं अद्ययावत सायन्स वापरतीये मी. क्वांटम एंटँगलमेंट वापरलं. व्हायब्रेशन माझे तुमच्यापर्यंत पोहोचवले. आणि मग काहीपर्यंत ते जात नाहीये. मग आपले इफेक्ट कमी होत आहेत. त्यामुळे ऊर्जा बॅलन्स मला ग्रुपच्या ठेवाव्या लागतील. मणिपूरला मी काहींना नेणार नाहीये. लक्षात ठेवा. वाईट वाटून घेऊ नका. एवढं मिळालं खूप झालं. 80% मुलाधार. मुलाधारच 80% ऊर्जा पोचवते. आणि आता शिवसर्वोदय शास्त्र साधकांनाच या चांगल्या गोष्टी मिळतील. बाकीच्यांना मिळणार नाही. हे पण लक्षात घ्या. कारण ती पात्रता आहे. दीक्षा म्हणजे पात्रता, लेव्हल. त्या लेव्हलला येण्याची पात्रता. ती पात्रताच घेतली नाही तर त्या लेव्हलला येण्याचे काहीच प्रयत्न उपयोगी नाहीत. तर हे असं मी म्हटलं, हात फिरतोय का बघा. फिरायला लागले तुमचे. किती मॅजिक झालं. आपोआप फिरायला लागले. काहींनी फिरवले तर काहींचे फिरले, आपोआप फिरले. मग प्रत्येक जॉईंटवरनं फिरले, मग इथून फिरले, इथून फिरले. काय मी शक्ती वापरली काय? मी शक्ती वापरली का? सांगा मला. तो जो पिरॅमिड आहे तो आपला कनेक्शन पॉइंट आहे. सगळ्या दैवी ऊर्जा तिथे येत आहेत. तिथून इथे येत आहेत आणि इथून तिकडे तुमच्याकडे जात आहेत. माध्यम असं आहे. मग म्युझिक बंद करायला लावलं. कारण म्युझिकनी सुद्धा कुंडलिनी फ्रिक्वेन्सी मॅच केली आहे त्या चक्रांची. त्यामुळे म्युझिकनी पण तो इफेक्ट येतो. पण एकदा का कुंडलिनी ऍक्टिव्हेट केली, आपण एका ध्यानापुरतं बोलते मी, कायमचं नाही. एका ध्यानामध्ये तर काही म्युझिकची गरज लागत नाही. म्हणून डोळे पण उघडायला म्हटले. तुम्ही म्हणता डोळेच उघडत नाही. म्हणजे धुंदीत बसताय, धुंदीत. कसे काही डोळे उघडता नाही आले? कंट्रोल राहत नाहीये. मोह आवरत नाहीये. डोळे उघडले नाही लिहिताय सरळ. डोळे उघडायला सांगितले तर उघडायचेतच. बघायचंच आहे. शिकायचंय माझ्याकडं तर शिकलंच पाहिजे. सांगते ते केलं पाहिजे. डोळे उघडले नाही लिहिताय सरळ. साधे डोळे तुम्हाला उघडता येऊ नये. प्रयत्न करा ना. उघडावे वाटत नव्हते, पण उघडले. असं पाहिजे नव्हतं ते. मग आता डोळे उघडून काय होतंय बघायचं होतं. ऊर्जा कमी होतीये का? माझे व्हायब्रेशन्स कमी होत आहेत का? ऑनेस्टली लिहायचं तिथे. कोणी डिस्टर्ब झालं, कोणाचे व्हायब्रेशन बंद झाले, कोणाला काही फरक पडला नाही. मग आपण जर स्वयंभू आहोत आणि कुंडलिनी आपली कार्यरत झाली आत्ता, तर डोळे उघडा काय आणि काही करा काय. त्या क्रिया चालू राहणारच. हे मला तुम्हाला सांगायचं. डोळे उघडून सुद्धा ध्यान होणार आहे, असं काही नाही. डोळे झाकलेच पाहिजेत. आणि हे डोळे उघडून जे ध्यान आहे ते शिवसर्वोदय शास्त्र आहे. म्हणून शिवसर्वोदय शास्त्राचे नियम पाळायचे. डाव्या नाडीवर मी पाणी पिईल. चला पाणी प्या. पाण्याला अफर्मेशन द्या. चमचे फिरवा. मी फिरवत नाही कारण ऑलरेडी एनर्जी खूप आली आहे माझ्याकडे जास्त. मी 3ला उठून ध्यानही झाले माझे 4 पर्यंत. प्रचंड एनर्जी आली. तुम्ही घ्या व्हर्टेक्स करून. मला नाहीये गरज. मग या पाण्यातून क्वांटम एंटँगलमेंट होत. लक्षात घ्या. या गोष्टी शिकायच्या. म्हणून डोळे उघडा म्हटलं तर उघडायचे. ह्या ध्यानामध्ये मी काय सांगते तिकडं तुमचं लक्ष पाहिजे. आणि मी आज काही जणांना या ध्यानातून आवाज देणार आहे. त्यांनी येस मॅडम म्हणायचं आहे. मला चेक करायचं आहे. तर हे झालं खूप सुंदर ग्रुप एनर्जी. मग हे ज्या वेळेला अनुभव तुम्ही लिहिता, त्यावेळेला क्वांटम एंटँगलमेंट तुम्ही तयार करायला लागता. एक नेटवर्क, जाळं, व्हायब्रेशन्स. हर्षा मॅडम कडनं या शोभा पाटील मॅडम कडून, शोभा पाटील मॅडम कडनं, श्रद्धा कदम कडनं. मग हे जाळच तुम्हाला तयार करायचं नाहीये. जाळच तुम्हाला तयार करायचं नाहीये. प्रश्नांची उत्तरच लिहायची नाहीयेत. अनुभवच लिहायचा नाहीये. तर तुमच्याकडे ऊर्जा सरकणार पण नाहीये. आणि तुम्ही ऊर्जा खेचून घेणार आहात. तुम्ही वाढवायच्या आधी खेचून घेणार आहात. हे सगळं सायन्स डोळ्यांना न दिसणारं मला जाणून आहे मी. सगळं कळतंय म्हणून मी धडाधडा काढून टाकत असते. मला काही वेड नाही लागलेलं. आणि मला काही म्हणजे अशी काही माझा इगो पण नाहीये तिथे.
हे नाही केलं आणि ते नाही केलं. ते न करणं म्हणजे एक काही प्रोग्राम ठेवलेला आहे. नको त्या ऊर्जांना बाजूला करण्याचा. मग याच्यामध्ये इथे हे लक्षात घ्यायचे आज शेवटचा दिवस आहे स्वाधिष्ठान चक्राचा. जे मणिपूरला येणार नाहीत, अनुभव तर सगळ्यांनी लिहायचे आहेत. जे मणिपूर आणि रविवारी 4 वाजेपर्यंत अनुभव तुमचे आले पाहिजेत. जे ज्यांना काढून टाकलं जाईल ग्रुपमधनं त्यांनी नाराज न होता करत राहायचे आनापानसती ध्यान. आनापानसती ध्यान पण सर्व चांगलंच आहे आणि ही ऊर्जा जागृत झालेली आहे की नाही बघायचे आणि ग्रुपवर तुम्ही जे आहेत तिथे टाकायचे येस मला व्हायब्रेशन चालूच आहे. आता तुम्ही इथे ग्रुपमध्ये असा किंवा नसा क्वांटम एंटँगलमेंट वापरायचं 4:30ला उठायचं क्वांटम एंटँगलमेंट वापरायचं व्हिज्युअलाइज करायचं ग्रुपमध्ये बसलोय ध्यान करतोय सगळ्या ऊर्जा येणार आहेत तुम्हाला असं काही नाहीये अनुभवायचं ते कारण मणिपूरला जुलै महिना आता सुरू होणार आहे जबरदस्त ऊर्जा येणार आहे आणि इथे जर नको ती लोक बसली तर ऊर्जा त्रास सुद्धा देणार आहेत हे पण कारण आहे सांगते मी तुम्हाला चला आता डोळे झाका बसा शांत आपण करायचंय स्वादिष्टान चक्रा ध्यान हा कालचं एक होतं की म्युझिक तुम्हाला ऐकायला आलं नाही तर मी तुम्हाला सांगते मी नेहमीप्रमाणे ध्यान सुरू केलं होतं आणि तुम्हाला इफेक्ट घ्यायचेच सांगितलं होतं म्युझिक बंद केल्यावर बघायचंय काही डोळे उघडून बघायचंय काही म्हणून मी नंतर थोडा वेळच म्युझिक बंद केलं परत चालू केलंय तर तुम्हाला आठवत नसेल हे मी ऍक्सेप्ट करते होतं तस स्टेप्स आठवत नाही ध्यानामध्ये नक्की किती वेळ म्युझिक बंद होतं सुरुवातीला काय झालं हे आठवत नाही ठीक आहे पण आज मी तुम्हाला आवाज देणार आहे तुम्ही येस मॅम म्हणायचं आहे नाहीतर चॅटबॉक्स मध्ये टाकायचंय या गोष्टी थोड्या मला करायच्यात कारण मला जरा डाऊट आहे काही लोकांबद्दल म्हणा किंवा एक जस्ट चेकिंग कितपत जागृत असतात हा कुबेर मुद्रा काल काय सांगितली होती तो प्रश्न विचारला उत्तर लिहिले की नाही मला वेळ नाही मिळाला काल कुबेर मुद्रा मग काय झालं म्हणून मग मी म्युझिक बंद केलं कारण मला आलं ना हे सगळं मला येत होतं माझे हात फिरत होते गुडघ्यावर माझं नेहमीच काय काय चालू असतं तुम्हाला सांगते मग हे मला असं वाटलं की तुम्हाला सांगावं मग कुबेर मुद्रा का करायला लावली तर हा क्वांटम एंटँगलमेंट मी वापरत होते मग ही आपली व्हिज्युअलायझेशनची मुद्रा आहे बॉडी माइंड सोल सगळं एकत्र आणतो आपण मग क्वांटम एंटँगलमेंट वापरून मी तिथे वंगण तयार करायला सांगितलं आपल्याला वंगण काल तयार करायचं होतं ना स्नायूंमध्ये आपल्या जॉईंट्स मध्ये कारण बघा आपलं सृष्टीमधलं वातप्रकोप सुरू झाला आद्रा नक्षत्रामुळे कोणी कोणी ते तुपाची रेमेडी केली वात आद्रा नक्षत्राची तूप मीठ आणि हिंग घेतला का टाका बरं आणि त्याचा इफेक्ट टाकायचा आहे ग्रुपवर तुम्ही ज्या ग्रुपवर असाल नेहमीपेक्षा तुम्हाला जर वाद कमी वाटला तर ते लिहायचंय मी ही रेमेडी केली या वेळेला मला वाद कमी वाटतोय हे ज्या वेळेला तुम्ही लिहिता त्यावेळेला तुम्ही क्वांटम एंटँगलमेंट वापरता तुम्ही त्या ब्रह्मांडाला सांगता माझा वाद कमी आहे या वेळेला आणि त्या ब्रह्मांडाकडनं तुम्हाला व्हायब्रेशन अजून यायला लागतात अजून यायला लागतात का क्वांटम एंटँगलमेंट होतं का क्वांटम एंटँगलमेंट होतं पिरॅमिड बघताय तुम्ही हा पिरॅमिड हवाय तुम्ही पिरॅमिड बघताय म्हणजे तुम्ही सांगताय माझा वाद कमी झाला म्हणजे तुम्ही पिरॅमिड बघितला म्हणजे तो वाद कमी झालेला तुम्ही जो कुठं ब्रह्मांडात वाद कमी आहे त्याला सांगता म्हणजे तिथे क्वांटम एंटँगलमेंट त्या गोष्टीच वापरता माझा वाद कमी झाला कारण ग्रुप म्हणजे ग्रुप नाहीये ग्रुप म्हणजे ब्रह्मांडाचं नेटवर्क आहे आणि तुम्ही तिथे टाकता मग क्वांटम एंटँगलमेंट वापरता वाद कमी आहे मग तिथून व्हायब्रेशन्स येतात वाद कमी झाला माझे गुडघेदुखी कमी आहे तुम्ही क्वांटम एंटँगलमेंट वापरता गुडघेदुखी कमी इथे गुडघेदुखी कमी ब्रह्मांडातली तिथे टाकता मग तिथून जसं अमेरिकेला फोन सांगितला कॅनडाला फोन सांगितला तो शाई ओतलेला तुकडा तिकडे तसाच होतो कंटेंट तिकडे तसेच होतात त्याला दुःख तसेच होतात मग तुम्ही म्हणताय गुडघेदुखी कमी झाली तुम्ही क्वांटम एंटँगलमेंट वापरताय
रेज सोडले त्या गुडघेदुखी कमीचे, तिथून आले क्वांटम एन्टँगलमेंट, ग्रो झाली तुमची कमी झालेली गुडघेदुखी, अजून कमी होत जाते, बंद होते. पण तुम्ही हे सतत ग्रुपला जर सांगितलं नाही, तर तुम्ही क्वांटम एन्टँगल फेनॉमेनॉन वापरणार नाही. तुम्ही पिरॅमिड ना बघणार, ना वास घेणार, ना फील करणार. लक्षात घ्या, इतकं सुंदर हे सांगितलंय तुम्हाला रहस्य. अजून एक्सप्लेन करत. तर हे क्वांटम एन्टँगलमेंट वापरणं म्हणजे ग्रुपला सांगणं, म्हणजे त्या नेटवर्कला सोडणं, म्हणजे ब्रह्मांडातल्या त्या गोष्टींपर्यंत पोहोचणं, ती रियालिटी अशी वेळ खेचून आपल्या हातात आणणं. माझी त्वचा मऊ झाली, भले थोडे दिसलीये, बघा ना ते चेहऱ्याकडे, वेळ घालवा ना. विचारलाय ना प्रश्न, कशासाठी विचारलाय? अरे बघायला कोणाला सवडच नसते, पण प्रश्न विचारला तर बघा ना हात फिरवून. मी कदाचित शब्दप्रयोग वापरला नसेल, मला मऊ लागतीये काल, मी वापरलाही नसेल. मी नुसतं, कारण मी हिंट तुम्हाला काही वेळेला टाळते. मग इथे बघा ना, झालीये का मऊ, गोरा झालाय का चेहरा, ग्लो आलाय का, काही निलीलय, ऑइली झालीये, म्हणजे स्निग्ध झालीये. तो उघडून बघा ना गुडघा सुद्धा. वस्त्र कमी घालायला सांगितलंय. बघा ना आपल्या अवयवांकडं. ते गुडघ्यावर सुद्धा तेज दिसेल तुम्हाला. ओ, दुपारी सुद्धा गुडघा गरम लागत होता. त्याला बघायला नको होतं का तुम्ही दिवसभरातनं? का ध्यानात सांगितलं म्हणजे ध्यानातच बघायचंय? क्वांटम एन्टँगलमेंट वापरायचंय. लक्षात घ्या. गुडघ्याला बघणं, गुडघ्याला हात फिरवणं, नंतर दुपारी जाणून बुजून. ते क्वांटम एन्टँगल. काय झालं बाबा गुडघ्याला? सकाळी काय केलं आपण? बघू बरं काय दिसतंय गुडघा. अहो बघा तुम्ही आता आतलं गुडघा सुद्धा मऊ 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 लागतंय बघा. सांगा मला. हे काय मॅजिक आहे नाही? मांडी पण बघा. चॅटबॉक्स वर टाका गुडघे कोणाला मऊ लागतायत. आणि नुसते मऊ लागत नाही, त्वचा अशी घट्ट झालीये. कोणाकोणाची त्वचा घट्ट झालीये टाका चॅटबॉक्स मध्ये. नूतन मॅडम हो म्हणतायत गुडघ्यांना. अहो, क्वांटम एन्टँगलमेंट वापरायचे, त्या गुडघ्याला बघायचे, धन्यवाद द्यायचे. अरे तू वंगण तयार केलंस. मनगट्टाला, अरे तू वंगण तयार केलं, धन्यवाद. बघा आजपासून क्वांटम एन्टँगलमेंटला महत्व द्यायचं. ग्रुपला आहुती द्यायची, डोळ्यांनी बघायचं, त्वचेनी फील करायचं. स्मेल तर नका घेऊ, जाऊ दे, स्मेल काय घेणार त्या वंगणाचा. घ्या नाहीतर वंगणाचा स्मेल. गुडघ्यामध्ये जे लिक्विड असतं हाडांमध्ये, ते वाढलेलं आहे, छान झालेलं आहे. आता मला म्हातारपणात सुद्धा त्रास होणार नाहीये त्या वंगणाचा, त्या गुडघेदुखीचा. असं म्हणायचंय, फील करायचंय. खूप छान झाली स्किन. मग वेळ नको का द्यायला आपल्याला आरशात बसून बघायला? आपण बघितलंय ना आरशात बघून काय होतं? क्वांटम एन्टँगलमेंटच होतं हो. तिथे आपण दिसतो. आपण म्हणतो, "अरे वाह! स्किन छान झाली, छान झाली." क्वांटम एन्टँगलमेंट. तिकडनं लगेच वेव्हज यायला लागतात. "घे अजून छान, घे अजून छान." ग्रो करायला शिकायचंय. आणि अमृता मॅडम हे सगळं डिटेल सांगणार आहे. या क्वांटम एन्टँगलमेंट पासून जायचे भरपूर रहस्यांपर्यंत पोहोचायचे. ठीक आहे? मऊ झाली. ठीक आहे. मग आता ह्या प्रश्नांची उत्तरं जी दिली तुम्ही, कुबेर मुद्रा का केली? तर कुबेर मुद्रा आपण व्हिज्युअलायझेशनला वापरतो. मुद्दाम सांगितली नाही कशी करायची. कारण मेमरीला स्ट्रेस दिला पाहिजे. मग कुबेर मुद्रा जर केली, तर व्हिज्युअलायझेशन छान घडतं. अल्फामध्ये जातो. अल्फा ब्रेन फ्रिक्वेन्सीमध्ये जे बघतो ते सत्यात येतं. म्हणून ही मुद्रा सांगितली काल तुम्हाला. आणि आज त्याचं सगळं रहस्य आहे. ध्यानापेक्षाही जास्त महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. लिहून ठेवा डायरीमध्ये पॉइंट्स. हे इतकं सुंदर ज्ञान मिळतंय तुम्हाला. अक्षरशः मी तुम्हाला सांगते, की ब्रह्मांडात ज्या आगामी गोष्टी येतात तिकडं तुम्हाला सगळ्यांना नेतीये मी. ऑलरेडी येत आहेत ते. पण लोकांपर्यंत पोहोचायच्या आधी तुम्हाला हे सगळं जास्त विस्तृतपणे मिळतंय. तर त्याचा लाभ घ्यायचा आहे. चला, ध्यान करायचं आहे आता. पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. भरपूर पाणी प्या. आणि आवाज देणारे रेडी राहा. नाहीतर सरळ चॅट बॉक्समध्ये टाका येस. डिस्टर्बन्स होणार नाही बाकीच्यांना, असं करा. कारण काल कोणी कोणी म्हटला डिस्टर्बन्स येत होता.
तर डिस्टर्ब नका करू. मी तुमचं नाव घेतलं की चॅट बॉक्समध्ये येस टाकायचं आहे लगेच. आणि ध्यान करा. नुसतं मग ते बघू नका. भ्यायचं अजिबात नाहीये. भिवू नका. हे आपल्या आवाज येतोय का शरीरामध्ये म्युझिकचा? खालून 2 नंबरला असतं. त्याला 6 पाकळ्या हो. असतात. हा चला. हो आणि मॅडम. याचा रंग पाणी आहे पिऊन ध्यान करायचंय. ऑरेंज, नारंगी. मनासाठी घर असतं आणि याची जागा असते बेंबीखाली, मूलाधार चक्रापासून थोडी वर. या चक्राच्या 6 पाकळ्या म्हणजे प्रतिकात्मक आहेत. प्रत्येक पाकळी ही नकारात्मक लक्षण दाखवते, प्रतिनिधित्व करते. आणि म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला सुद्धा या चक्राच्या परिस्थितीनुसार, आरोग्यानुसार ठरवला जातो. या चक्राचं तत्व आहे वॉटर, पाणी. म्हणून मग आपण वरुण मुद्रा करायची आहे. मग पाण्याचं काय काय फंक्शन असतं शरीरात? पाण्याचे रिलेटेड ब्लड असतं,